मित्रांनो बघा बिहार कसं झोपले डायरेक्ट पुढे साईडला एवढं वाच म्हणे तरी झोपले बाबा काशी झोपीत असं म्हणे खाली गावकडं. पण मित्रांनो विषय झाला मी गेलो झोपी माझ्या ओव्हर झोपण्याच्या नादात बस निघून गेली. 3ची बस होती मी नाही उठलो 3:30 वाजता. रामराम मित्रांनो मराठी ब्लॉगवरचे 305 जर्नी जायचं. आज आपला 122 दिवस जायचं. आज इंटरेस्टिंग वस्तू आहे. आज आपल्याला जायचं कुठं गावाकडे. आता वाजले दुपारचे जवळपास 3 तर वाजलेच म्हणायचं. 3 तर वाजले 3 वाजता आपण निघायचं 4-5 वाजता आपल्या गावाकडे. आज गावाकडे झालं आज फायनली सगळं कामावर नाही. आज आहे पुढं गाव तर बॅग भरायची आणखीन बरंचसं आहे. मग थोडं आता आराम करतो ऊन उतरला कारण भरपूर ऊन आहे. ऊन उतरलं होतं तुम्ही पण मला शॉपिंग नाही व्हिडिओ थोड्याचे मित्रांनो. तर काहीच दुपारून जायचं मग गावाकडं. मी दुपारचा ब्लॉग काढला त्यानंतर मी ब्लॉगच नाही काढला डायरेक्ट हात काढून राहिलो. दुपारून जायचं गावाकडं. पण मित्रांनो विषय झाला मी गेलो झोपी माझ्या ओव्हर झोपण्याच्या नादात बस निघून गेली. 3ची बस होती मी नाही उठलो 3:30 वाजता. आणि बस इकडे बीडला जाणारी बस ॲक्युरेट 3 वाजून 5-10 मिनटं येते. पण मला 3:30 वाजले होते जवळपास मला टाईम होऊनच गेला होता. माझ्या झोपण्याच्या राड्यात बस का लोक तिथून गेली मला माहिती नाही काहीच नाही. उशीर मला जातो उंदीला जातो सकाळ नाही उंदीर तरी 11-12 वाजताच घरी पोहोचवायला. मित्रांनो सध्या मी बाहेर झोपायला आलो आता वाजता संध्याकाळची जवळपास 12 वाजलेच मित्रांनो. तर रविवार हा राहिलेला आहे. मित्रांनो आलो बाहेर मी टवलायला ग्राउंडवर सध्या कोणच नाही मित्र कोणच येऊ शकत कोणी. या स्टेजवर तरी बसले असते सध्या कोणच नाही आहे कोणच. मित्रांनो असा विषय म्हणजे ओव्हर झोपण्यात जातात. मी आज ओव्हर झोपलो ना मला त्याच्यामुळे म्हणजे लय मोठा पसतो मला. मित्रांनो काय झालं माहिती आहे का मी आलो महिनाभर माझा एकदम बोगस झाला. 1 महिना इथं आलो मी कारखान्यावर. सुरुवातीची 10-15 दिवस गेल्यावर चांगलीच असते. त्यानंतर जेवढे बोगस दिवस जाईल की नाही घरी बी नसतो पुढून मला मोबाईलचं एवढं ॲडिक्शन ते वगैरे लागलं की नाही. पण जाऊ काही नाही. मित्रांनो ही आपली शाळा आता संध्याकाळी दिसायची मित्रांनो शाळा. ही आपली शाळा ही आपल्या शाळेची पाटी इंग्लिश स्कूल नगर. मित्रांनो तिकडे आपली मराठी शाळा ती मराठी शाळा आणि इकडे आपलं हायस्कूल. मित्रांनो मी 1ली ते 12वी इथंच होतो कारखान्यात. 10वीपर्यंत इथं काढलं. 2024ला माझी 12वी कंप्लीट झालेली आहे. तर 2026ला 12वी कंप्लीट झाली. मित्रांनो जवळपास माझे ते 12-13 वर्ष मित्रांनो माझी इथं जायले. कारण की पहिलीच्या आधीवर मी काही इथं दिवस राहिलो होतो. मग जेव्हापासून जेवलो मी तेव्हापासून गावाकडं काय म्हणजे पहिलीपासून मला जवळपास बाकी सगळं इकडेच फक्त गावाकडं सुट्टीला जायचो. पहिल्यापासून बाहेर यायची सवय लागलेली आहे. मित्रांनो इथून पुढं खरी म्हणजे हे लाईफची ही म्हणजे काय म्हणतात ते एकदम भयानक ट्विस्ट आहे इथून पुढं. म्हणजे कसं माहिती आहे का इथून मागं तरी माणसं जरा रिलॅक्स होतं काही नाही. कॉलेज लाईफ होती स्कूल लाईफ होती. पण आता इथून पुढं खरं म्हणजे लाईफची लाईफ येते. म्हणजे लाईफ कशी जगायची हे माणसाला आता इथून पुढं खरं कळायला सुरुवात होईल. मित्रांनो आत्तापर्यंत बाहेर गेलो नाही मी. बाहेर कुठं गेलो नाही आहे. बाहेर कुठं शाळा आहे त्याच्यात मी आत्तापर्यंत म्हणजे घरीच होतो. म्हणजे घरच्यांपाशीच होतो. कुठं बाहेर शिकायला गेलो नाही घरच्यापासून लांब. तर मी माझं पहिल्यापासून चुलतेपाशी शिकायला होतो. गावाकडं नव्हतो. गावाकडं मग मी बऱ्याच प्रयत्न केला मग गावाकडं शिकायला जायचं. मग गावाकडं विषय असं माहिती आहे का गावकडचं जर नाना त्यांचं म्हणणं नानीचं म्हणणं करायचं गावाकडं लागतो अभ्यास करायचा नाही. अभ्यास कसं करायचं नाही. गावावर पूर असते तर सगळे खेळ देतं मग तू पण त्यांच्या नावाला लागशील असं तसं. पण तसं काही नाही मित्रांनो. त्यावेळी असं वाटत होतं. पण आता असं वाटतं शाळा चेंज पण केल्या पाहिजेत. शाळा चेंज केल्याचं कारण काय होतं माहिती आहे का माणसाला वेगवेगळ्या जागेवरचा एक्सपिरियन्स भेटतो. एक्सपिरियन्स घातला का माणसाला कळतं नेमकी बाहेर कसं आहे आपल्या इथं कसं होतं असं म्हणजे माणसाला काही ना काही नॉलेज भेटत जातं असं विचार राहतो. आता कॉलेज एकदा आता स्कूल तरी बदली तर मित्रांनो आपल्याला म्हणजे शाळा तरी बदलता येतं. पण कॉलेज आपल्याला बदलता येत नाही. एकदा का 12वीच्या बाहेर पडले तुम्हाला एकदा त्या फील्डमध्ये शिरले तुम्ही त्या फील्डमध्ये ती फील्ड कंप्लीट करावंच लागतं. त्याशिवाय तुम्हाला ती फील्ड सोडता येत नाही. डायरेक्ट ड्रॉप आउट व्हायचं असलं तर मग येतो आता. पण डायरेक्ट असं म्हणजे हे करून जमता येत नाही. आपण कसं शाळावर सोडतो तसं सोडून काय जमत नाही. इथं पहिला मी खेळायचो होतो. इथं ह्या झाडाखाली डबल बार राहायचं मित्रांनो. डबल बार
तुम्हाला थोडं क्लोजला जाऊन दाखवतो की डबल बार कुठं राहायचा. इकडं ट्रिक इथे लावलेलं राहायचे आहे. हे ग्राउंड होतं आपल्या कॉलेजचं शाळेचं इथून इकडं एवढं सगळं ग्राउंड. हे बघ हे झाडाखाली डबल बार राहायची डबल बार. आणि इकडं शिक्षक लोकांच्या गाड्या राहायच्या या झाडाखाली. असं नाही तुम्हाला काही दिसणार नाही मग तरी पण दाखवतो मी. कारण की झालं आता मी कमीत कमी मॅक्झिमम आता आलो डबल हरिश्रीवर राहायला कॉलेजचं. त्यावेळेस मी थांबन 2-3 दिवस थांबन. त्यानंतर मग आपला निघाला पत्ता जवळपास 75% किंवा 80% खतमच झाला. कारण की मग आपल्याकडे येणं जाणं जास्त राहिलं नाही. त्याच्यामुळं म्हणलं पण डबल कधी जर आलो ना अख्खी शाळेची टूर दाखवीन, अख्खी कॉलेजची टूर दाखवीन. अख्खी कॉलेजची टूर दाखवायची ती मग राहिली आपल्याला दाखवायची. काही नाही मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, माणूस नाही का एखाद्या गोष्टीत जर गुतला का ते माणूस गुतवतो. तर असं गुतवतो जवळ ते गाम असं कळतं नाही मी गोष्टी गुतलोय तोपर्यंत माणूस तो गुतूनच राहतो त्याच्यात. चला मित्रांनो आता तुम्ही घरी. मित्रांनो बघा बिहार लोक कसं झोपले तो डायरेक्ट कुठे साईडला एवढं गाच पाणी तरी झोपले बाबा. काशी झोपीत असं गाडी आणलं खाली पाणी होतून झोपले मित्रांनो. तर काहीच फायनली आता आलो मी इकडं झोपायला. झोपायला आलो आहे पण मी खाली आत राहायला गोदडच आणलेली नाही. पाहिजे असं झोपायला आता कसं तरी ॲडजस्ट करावं लागेल. झोप देणार नाही आहे पण तरी पण आता वाजले 12. 9:11 वाजले ते परत जमले 9:11 वाजले ते. मित्रांनो आता मी ब्लॉग इन करायला थोडा वेळ उशीर झाला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल त्यामुळे मी बोलतो माहिती का सगळे झोपलेले या आता यांना डिस्टर्ब जर केला ना हे लई ओल्ड येतो नातखोळा लई ओल्ड असेल. कालच्या एवढे ओल्ड होते त्याच्यामुळे दमाने बोलतो. मित्रांनो म्हणून जायचं आपल्या गावामध्ये इंटरेस्टिंग डे. तर ऐकतो मग आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून त्याच्या ब्लॉग चला बाय बाय. खाली आत राहायला गोदडच आणलेली नाही. पाहिजे असं झोपायला आता कसं तरी ॲडजस्ट करावं लागेल. झोप देणार नाही आहे पण तरी पण आता वाजले 12.